नागपूर शहरात असलेले इंटिग्रिटी हॉस्पिटल गेल्या 1.5 वर्षांपासून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. नुकतेच इंटिग्रिटी हॉस्पिटलने सिटी स्कॅनिंग कॅथ लॅब सुरू केली आहे, जी रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावते. इंटिग्रिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याने येथे सर्व प्रकारचे उपचार केले जातात. परंतु रुग्णालयात ज्या सुविधांचा अभाव होता, त्या रुग्णांसाठी सिटी स्कॅन कॅथ लॅब सेवा सुरू करण्यात येणार आहेत. माहिती देताना इंटिग्रिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पंकज ढोबळे आणि संचालक डॉक्टर अमोल कोकस यांनी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर पंकज ढोबळे, डायरेक्टर इंटिग्रिटी हॉस्पिटल. आमचे हॉस्पिटल सुरू होऊन आता 1.5 वर्ष होत आहे. आम्ही इथे एक नवीन व्यवस्था सुरू करतो आहे, सिटी स्कॅनिंग कॅथ लॅब. हॉस्पिटलमध्ये बाकी सोयी तर पहिलेपासूनच होत्या. सर्जरी, मेडिसिन, ICU, ऑर्थोपेडिक, जॉईंट रिप्लेसमेंट, ब्रेन सर्जरी, कार्डिओलॉजी. पण आपल्याकडे ज्या व्यवस्था नव्हत्या, सिटी स्कॅन अँड कॅथ लॅब, ते आम्ही आज सुरू केलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही देवाचे फार आभार मानतो, आमच्या आईवडिलांचे, आमच्या परिवारांचे, आमच्या पेशंट्सचे, ज्यांनी आम्हाला साथ दिली, आमचे डॉक्टर्स यांनी आम्हाला साथ दिली आणि ही व्यवस्था सुरू करण्यात त्यांचा खूप धन्यवाद करतो. अफोर्डेबल रेटमध्ये आम्ही जेवढं करू शकू डेफिनेटली करू. सोसायटीला फायदा होईल याची आम्ही दक्षता घेऊ आणि याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करतो. थँक्यू. मी डॉक्टर अमोल कोकास. देवाच्या कृपेने आज आमच्या हॉस्पिटलला 20 महिने झाले आहेत. या 20 महिन्यात आमचं पेशंटचा भरपूर सहभाग मिळाला. त्यांनी जे आमच्यावर कॉन्फिडन्स दिलं आणि जे काही इम्प्रूव्हमेंट आम्ही करू शकलो त्याच्यात हे एक आणखीन इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न आहे. हॉस्पिटलमध्ये CT स्कॅन आणि कॅथ लॅब ज्या 2 गोष्टी नव्हत्या त्या आम्ही याच्यात ॲड करतो आहे, जेणेकरून पूर्णपणे आपण जे आरोग्य ठीक करता यावं लोकांना आणि त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा मिळावा, याच्यासाठी आपण हे आज सुरू करतो आहे. पुढच्या वर्षी आणि समोर पण लोकांचं आरोग्य ठीक करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. आमच्याकडे येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आम्ही गंभीर रुग्णांवर उपचार करतो. सध्या ही उपकरणे गरजू रुग्णांवर वापरली जाणार आहेत, ज्यांना त्यांच्या सेवेची गरज आहे. कमीत कमी खर्चात सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून उपचार शक्य तितके परवडणारे ठेवण्यास सांगितले. ही आरोग्य सुविधा उपकरणे वापरात आणण्यासाठी उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये रुग्णालयातील सर्व अनुभवी डॉक्टरांची टीम उपस्थित होती आणि सर्व नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय आणि इतर कुटुंबातील सदस्य, मित्र आणि रुग्णालयाचे इतर डॉक्टर उपस्थित होते. इंडिया न्यूज TV 24शी बोलताना सर्व पाहुण्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. इंटिग्रिटी हॉस्पिटल मी जेव्हापासून डिसेंबरमध्ये जॉईन झालेलो आहे तेव्हापासून मला प्रत्येक गोष्टीत अमेज करत आलेलंच आहे. काही ना काही नवीन गोष्टी इंटिग्रिटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला, दर 5 महिन्याला काही ना काही येतच राहतात. त्यातच हा नवीन एक आता CT स्कॅन आणि कॅथ लॅब इंटिग्रिटी हॉस्पिटलमधून चालू झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेत आता सुरू होणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या चालूसुद्धा झालेल्या आहेत. तर मी इंटिग्रिटी हॉस्पिटलला याबद्दल शुभेच्छा तर देतो. पंकज ढोबळे सर आणि अमोल कोकस सर हे सतत काहीतरी नवीन प्रोव्हाइड करायला आपल्या या एरियातील लोकांना, आपल्या पेशंटला एका हॉस्पिटलमधून एका छतखाली सगळं काही झालं पाहिजे या हिशोबाने हा त्यांचा उपक्रम आहे. त्यासाठी त्यांनी आता कॅथ लॅब आणि CT स्कॅन चालू केलेला आहे. तर यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच याचा आपल्या सगळ्यांना आपल्या रुग्णसेवेमध्ये खूप काही ॲडव्हान्स अजून आणतील ही अशी त्यांच्याकडून आशा ठेवतो. सबसे पहले मैं पूरी इंटीग्रिटी टीम को कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगी और आई विश कि बस ऐसे ही हम लोग सबके सपोर्ट से, अपने पूरे स्टाफ के सपोर्ट से, सारे डॉक्टर्स के सपोर्ट से आगे बढ़ते रहें, पेशेंट्स भी अच्छे होते रहें और बस ऐसे ही हमारे हॉस्पिटल का नाम आगे बढ़ता रहे. थैंक यू. नमस्कार, मी प्राध्यापक MD पाटील. मी बेसिकली पुण्याचा आहे. वर्धमान कॅथ लॅब अँड कार्डिॲक केअर LLP ही माझी कंपनी आहे, रजिस्टर्ड आहे. पार्टनरशिप माझी कंपनी आहे आणि कार्डिओलॉजी आणि डायलिसिस, कॅथ लॅब अँड डायलिसिस हे मी गरिबांसाठी मी एक सेवा देण्यासाठी मी हे सुरू केलेलं होतं. बेसिकली त्या 2 डॉक्टरांचा स्वभाव एवढा छान आहे, तर त्यामुळे मला वाटले की बाबा तेही चांगलं काम करतात आणि तेही माणुसकीची सेवा करतात, मानधर्म करतात. तर असे लोकांचं आपल्याला असे फसवणूक होणार नाही या याच्यातनं उद्देशाने मी एक मनाचा एक मोठेपणा दाखवला आणि म्हटलं की नागपूरमध्येच आणली मशीन, तर नागपूरमध्येच आपण काहीतरी करून दाखवायचं आहे. या उद्देशाने आम्ही कॅथ लॅब इथे सुरू केलेलं आहे आणि सरांचं डॉक्टर पंकज ढोबळे सर असतील, अमोल कोकास सर असतील, हे एक चांगली सेवा देतात, खूप चांगलं कार्य करतात आणि खूप कमी वेळात त्यांनी या हॉस्पिटलचं त्यांनी नावलौकिकपणा खूप चांगला त्यांनी बसवलेला आहे. कारण का याचं कारण म्हणजे सरांची त्यांची ट्रीटमेंट आहे,
त्या लोकांचा त्यांचे विश्वास आहे, जे ट्रीटमेंट देतात ते त्याचे अगदी योग्य प्रमाणे त्याचं ते चार्जेस घेतात. गरीब लोकांना ती खूप मदत करतात आणि लोकांना चांगले लवकर बरे पण करतात ते. त्यामुळे लोकांचाही त्यांच्यावरती विश्वास आहे. पेशंट फ्लो चांगला आहे त्यांचा, डॉक्टरांशी त्यांचे रिलेशन चांगले, संबंध चांगले आहेत. एकंदर ह्या एरियामध्ये ते असल्यामुळे त्यांची मिसेस गायनेकॉलॉजिस्ट आहे. हे सगळं बघून मी म्हटलं की आपल्याला अशा हॉस्पिटलला आपल्याला मदत करायला पाहिजे की जेणेकरून जिथं पेशंटची आणि एक मानवतेची सेवा होते. तर या दृष्टिकोनातून मी इथं आलेलो आहे आणि आज त्याचं उद्घाटन होते. मला आनंद आहे की पूर्णपणे डॉक्टर पंकज ढोबळे सर आणि अमोल कोकास सर पूर्णपणे मी जरी माझं कॅथलॅब असला तरी पूर्ण ऑपरेटिंग मॅनेजमेंट आणि त्याचं सगळं जबाबदारी ही मी त्यांच्यावरती सोपवलेली आहे. ते करतील ते योग्यच करतील हा माझा पूर्णपणे परमेश्वरावरती जेवढा विश्वास आहे तेवढा त्यांच्यावरती माझा विश्वास आहे. आणि मी या निमित्तानं ढोबळे सरांना, कोकास सरांना आणि इंटिग्रिटी हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ येणार सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं अभिनंदनही करतो आणि शुभेच्छा देतो की बाबा चांगली प्रगती करावी आणि लोकांना चांगली सेवा द्यावी आणि असंच त्या निमित्ताने माझंही नाव कुठंतरी जोडलं जाईल, मला समाधान मिळेल, हा माझा उद्देश आहे. Good evening all. We have all gathered over here. I belong to the Kokas family and Dr. Amol Kokas, we congratulate him for this opening ceremony of Pathology Lab and CT Scan Center. It's not that just the high-tech equipments which we are bringing in here. It is the promise that we are bringing into this locality people that there will be a healthier life that we promise. And it's not just the equipment, it is the people, it is the doctors over here, it is the nurses who will be bringing in and fulfilling this promise. Thank you. मेरा नाम प्रदीप कोकास है और डॉक्टर अमोल मेरे नेफ्यू है। और जहाँ तक मेरे को मेडिकल हब का ध्यान है कि पूरे भारतवर्ष में, बल्कि स्पेसिफाइड करो तो सेंट्रल इंडिया का सबसे बड़ा मेडिकल हब नागपुर है। और नागपुर का जो मेडिकल हब है वो लोकपत चौक से 1 किलोमीटर के दायरे में संकुचित है। बहुत ज़्यादा रश हो गया है। तो ऐसे समय, और हम लोग बेसिकली धंतोली के रहवासी हैं, ऐसे समय में हमारे परिवार से बाहर निकलकर एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल और रिसर्च सेंटर खोलना ये हमारे लिए बहुत बड़े गौरव की बात है। और मुझे लगता है कि जी हाँ, हमें तो बेहद खुशी हो रही है। जो डॉक्टर अमोल है वो हमारे परिवार के इतने होनहार बच्चे हैं जो आज से 2-4-10 साल पहले नागपुर के बहुत गिने चुने इंटेंसिविस्ट और क्रिटिकल केयर यूनिट के डॉक्टर थे और जिनको पूरा नागपुर चाहता था कि डॉक्टर अमोल हमारे साथ काम करे। लेकिन धीरे धीरे उन्होंने बढ़कर अपनी एक टीम का निर्माण किया और टीम के माध्यम से आज वो इतना बड़ा इंटीग्रिटी हॉस्पिटल है, रिसर्च सेंटर खोला है। ये हमारे लिए वाकई में गौरव की बात है। इंडिया न्यूज TV 24 करिता आकांक्षा भाके, नागपूर.